नमस्कार सेवक बांधवांनो, एका खुशीची गोष्ट. आज 25 जानेवारी 2026ला मौदा टी पॉईंट येथे म्हणजेच भंडारा ते नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 या ठिकाणी भंडारा ते नागपूर या दोघांच्या मधोमध येणाऱ्या मौदा शहर येथे एक उड्डाणपूल बनला आणि तो उड्डाणपूल आपण परमपूज्य परमात्मा एक सेवकांच्या हितासाठी येण्या जाण्यासाठी सोपं जावं यासाठी त्या उड्डाणपुलाचं निर्माण करण्यात आलं. आणि आज 25 जानेवारीला त्या उड्डाणपुलाचं नावसुद्धा आज घोषित करण्यात आलं. तर हा एक शासनाच्या माध्यमातून आपल्या सेवकांसाठी घेतलेला एक योग्य निर्णय आहे. आणि आज त्याचा नामकरण आज 25 जानेवारी 2026ला करण्यात आला. रविवार दिवस आहे आजचा. तर बांधवांनो, ह्या उड्डाणपुलापासून आपल्याला सेवकांना येण्या जाण्याला त्रास होत नाही. हा एकदम टी पॉईंट आणि भंडारा नागपूर हा राष्ट्रीय हायवे आहे. या हायवेच्या माध्यमातून येण्या जाण्यासाठी त्रास होत होता. आज आपल्याला जरी काम संपेपर्यंत अडचण गेली, पण आज एक मस्तपैकी काम झालं आणि याचं आज नामकरण सोहळा झाला. या ठिकाणी आपल्या मौदा आश्रम म्हणजे पावडदवना आश्रम आणि बघा, एक धन्य त्या ठिकाणी कधी उड्डाणपूल झालं असतं नाही झालं असतं. पण आज परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाने मौदा या ठिकाणी तालुक्यात पावडदवना या गावी हायवे लगत जागा घेऊन जो परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाअंतर्गत जो आश्रम बनविला, या आश्रमाचा म्हणजे या आश्रमामुळे किती लोकांचं इकडे लक्ष येतो, शासनाचं लक्ष येतोय, हा आज आपल्याला या उड्डाणपुलाच्या नामकरणावरून ओळखू येतो. महानदेगी बाबा जोंधेजींनी जे कार्य केलं ते केलं आणि ते मानव हिताचं केलं, मानवाला जागविण्यासाठी केलं. आणि या मार्गाचं नाव सुद्धा मानव धर्म, आपल्या धर्माचं नाव मानव धर्म नाव ठेवलं. याच्यामध्ये मानवाने माणुसकीने वागणे, मानवाने माणसावर प्रेम करणे, मानवाने माणसाला समजल्या पाहिजे. मानव सेवा ही जी ईश्वर सेवा हे संतांची बोल आहे. तसेच आपल्या मानते की बाबा जोंधेजीचे सुद्धा हीच जे सांगणे आहे की मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे. तर हळूहळू शासन आपल्याकडे किती लक्ष देत आहे, आपल्या मार्गाकडे किती लक्ष देत आहे, हा कशावरून समजतो. तर मी यापूर्वी व्हिडिओ घेतला होता की ज्यावेळेस या ठिकाणी पहिला झेंडावंदन झाला 2000 साली, तर त्यावेळेस सेवकांची संख्या 1000 ते 2000, जास्तीत जास्त 5000. पण दिवसेंदिवस वर्षांनी वर्ष जसे जसे वर्ष लुटत गेले, बाबांची कृपा दिसू लागली आणि ही शासनापर्यंत गोष्ट गेली. शासनापर्यंत पहिली पावती आपल्याला मिळाली टपाल तिकिटाचं अनावरण. टपाल तिकिटावर महानदेगी बाबा जोंधेजीची प्रतिमा आली आणि तिचं अनावरण 30/9/2013ला गोंदिया या शहरामध्ये, जिल्ह्यातील गोंदिया या शहरामध्ये तिचं अनावरण माननीय उपराष्ट्रपती अन्सारी साहेबांच्या हातानं झालेलं होतं. ही आपल्याला त्या 2013मध्ये पहिली पावती मिळाली. शासनाने आपल्या मंडळाची लीज सुद्धा वाढवून दिली. म्हणजे शासन आपल्याकडे किती लक्ष देतोय, शासन आपल्याकडे किती लक्ष देतोय, म्हणजेच ही कोणाची कृपा आहे? महानदेगी बाबा जोंधेजीची कृपा. जर महानदेगी बाबा जोंधेजीने हा मार्ग बनविला नसता, आपण या मार्गामध्ये जुळलो नसतो, आपल्याला समाधान झालं नसतं, तर आज इतकी अफाट गर्दी दिसली असती का? आणि आज जी 26 जानेवारीसाठी किमान 2 ते 3 दिवसापासून जी सजावट सुरू आहे, काबिल तारीफ, इतकी सुंदर सजावट, आपलं स्थळ, आपला आश्रम इतकं सुंदर दिसून येतोय या 26 जानेवारी निमित्त की खूपच एक स्वर्गासारखंच वाटतोय. आपला मार्ग स्वर्ग आहे, तर आपला आश्रम स्वर्ग नसणार का? आपल्या मार्गातील प्रत्येक गोष्टी स्वर्गासारख्या आहेत. आणि या ठिकाणी जेव्हा ही आपण बघतोय आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होतात, रील्स व्हायरल होतात,
इतकी सुंदर त्या ठिकाणी सजावट केलेली आहे, इतकी सुंदर अशी सोय सुविधा प्रत्येकांसाठी सुंदर तरीकेने केलेली आहे. तर सर्व सेवक बांधवांना मी विनंती करतोय की आपण महान त्यागी बाबा जुमदेवजीचे सेवक आहोत, मानव धर्माचे सेवक आहोत. तर महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या शिकवणीला न विसरता आपण प्रामाणिकपणे या 26 जानेवारीचा जे झेंडावंदनाचा सेवक संमेलनाचा जो आपला कार्य आहे, याला आपण योग्य रीतीने त्या ठिकाणी आपण योग्य रीतीने त्याचा आनंद घ्यावा, एकामेकांना सहकार्य करावा. तो कार्यक्रम आपला आहे. आणि त्या उड्डाणपुलाचं नाव दिलं आहे परमात्मा एक मानव धर्म आश्रम उडान पूल. परमात्मा एक सेवक मानव धर्म आश्रम उडान पूल. आज ही पावती आपल्याला सुंदर मिळालेली आहे आणि असेच कार्य सेवकांनी करत राहावं, चांगले कार्य करत राहावं. आणि या माध्यमातून मी इतकाच सांगेन की आज आपलं नाव, आपल्या परमात्मा एक नाव त्या उड्डाणपुलाला लागलं. मानव धर्म, परमात्मा एक सेवक नाव त्या उड्डाणपुलाला लागलं. मानव धर्म आश्रम हाही नाव त्या उड्डाणपुलाला लागलं. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी, सुंदर अशी गोष्ट आहे. आणि शासनाने आवर्जून आपल्याकडे लक्ष दिलेलं आहे आणि आपण याच्या मोबदल्यातही आपण करतच आहोत. ज्यांच्या हातात सरकार असते आपण त्याच्या मागं जातच असतो. तर ही महान त्यागी बाबा जुमदेवजीची कृपा आहे, न की कुणाची. या ठिकाणी कुणीही स्वतःहून जर कुणी समोर चालून म्हणेल की मी केलं या आम्ही केलं, तर मी केलं किंवा माझ्या कारकिर्दीत झालं, हे सर्व कार्य महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या लक्षाने होत आहेत. आणि चांगली गोष्ट आहे. या उड्डाणपुलाचं नाव आठवणीत ठेवावं. परमात्मा एक सेवा मानव धर्म आश्रम उडान पूल आणि त्याचं नामकरणाची डेट आहे 25 जानेवारी 2026 रोज रविवारला. तर आपण या माध्यमातून अजून काही समोर घेऊया. तोपर्यंत सर्वांना माझं नमस्कार.